सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। माधवीताई नरेश जोशी युवा प्रतिष्ठान रायगड यांच्या वतीने भावी खासदार मानाची दहीहंडी उत्सव 2023 चे करण्यात आले आयोजन। दहीहंडी सोहळ्याचे मुख्य आकर्षण सुप्रसिद्ध मराठी विनोदी अभिनेते दिगंबर नाईक आणि अभिनेत्री किशोरी आंबिये, तसेच सूर नवा ध्यास नवा प्रेम गायिका श्वेता ठाकूर यांची लाभणार उपस्थिती। गोविंद पथकांसाठी रोख रकमेची पारितोषिके। चला तर मग मोठ्या संख्येने गोविंद पथकांनी सहभागी व्हा। ठिकाण कर्जत 4 फाटा, सतीश फर्निचर शेजारील मैदान कर्जत। वेळ सायंकाळी 4 वाजल्यापासून सुरू। माधवी नरेश जोशी भावी खासदार मावळ लोकसभा। नमस्कार गुरव साहेब, सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बंधूंना विनंती करतो की कर्जत तालुका भारतीय जनता पार्टीचं अध्यक्षपद ही एक अंतर्गत प्रक्रिया आहे आणि या अंतर्गत प्रक्रियेबद्दल फार तर्कवितर्क लावले जातात। तर माझ्या सर्व पत्रकार बंधूंना, सर्वांना, मीडियामध्ये असलेल्या लोकांना विनंती आहे की तर्कवितर्क लावू नयेत, त्यामुळे खूप संभ्रम निर्माण होतो। मी तुम्हाला प्रक्रिया थोडक्यात सांगतो। भारतीय जनता पार्टीचं प्रत्येक 3 वर्षानंतर संघटनात्मक निवडणुका होतात। भारतीय जनता पार्टी हा लोकशाही मार्गाने चालणारा पक्ष आहे। जसं इतर पक्षांमध्ये नियुक्त्या होतात त्याप्रमाणे इथे होत नाहीत। इथे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विचार घेऊन त्याप्रमाणे या पक्षाचा नेता निवडला जातो। सध्या भारतीय जनता पार्टीचा मंडलाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यात कर्जत मंडलाध्यक्ष निवडीसाठी आपले प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या सूचनेनुसार प्रदेशाचे उपाध्यक्ष आमचे निरीक्षक रायगड जिल्ह्याचे अतुलजी काळसेकर साहेब काल आले होते आणि त्यांनी या पक्षामध्ये सर्व अंतर्गत मतं विचारणा केली की पुढील अध्यक्ष कोण असावा। यामध्ये अनेक नावं दिली गेली, जी नावं बातम्यांमध्ये दाखवली जातात की हा उत्सुक आहे, तो उत्सुक आहे। अशा प्रकारचं कुठलं वातावरण नाही आहे। वातावरण असं आहे की यामध्ये सार्वजनिकरित्या विचारलं जातं आणि प्रत्येकजण आपलं मत मांडत असतो की अध्यक्ष कोण असावा आणि त्यानुसार तो पुढचा अध्यक्ष निवडला जाईल। ही प्रक्रिया पार पडलेली आहे आणि त्यामध्ये सर्व दृष्टीने विचार करून सर्व लोकांच्या प्रतिक्रिया, त्यानंतर वरिष्ठांची मतं, वरिष्ठांना कोण पक्ष पुढे घेऊन जाईल, पक्षाची कार्यपद्धती कोण चांगल्या प्रकारे राबवू शकतो, हे ज्याला ज्ञात आहे अशा माणसाची नियुक्ती लवकरच केली जाईल। अजून तरी याबाबतीत वरिष्ठांनी भाष्य केलेलं नाही। मी वैयक्तिक माहिती देण्याचं जर तुम्ही विचारत आहात तर त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये मला मुळात आणलं या पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष रमेशजी मुंडे यांनी। रमेशजी मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळेला मी कार्यरत झालो। रमेशजी मुंडे यांनी त्यावेळेला माझ्याकडे तालुका उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली। मी जवळजवळ 2 वर्ष तालुका उपाध्यक्ष म्हणून काम केलं। त्यानंतर माझी कामाची शैली बघून रमेशजी मुंडे यांच्यानंतर तालुका अध्यक्ष झालेले दीपक बेहरे यांच्या कार्यकाळात मी सरचिटणीस म्हणून काम केलं आणि त्यांच्याबरोबर 3 वर्ष सरचिटणीस असताना आम्ही पक्ष बांधणीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले। जनरली असं बोललं जात होतं की भारतीय जनता पार्टी हा कर्जत नेरळ शहरापुरता मर्यादित पक्ष आहे। तो दीपकजी बेहरे यांच्या काळामध्ये आम्ही ग्रामीण भागामध्ये पोहोचवला। रमेशजी मुंडे यांच्या काळात आणि दीपकजी बेहरे यांच्या काळामध्ये त्या 5 वर्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर हा पक्ष गावागावात पोहोचला आणि त्यानंतर आम्ही जेव्हा साटम साहेबांचा प्रवेश झाला त्यानंतर मग अध्यक्ष पंढरनाथ राऊत झाले। त्यांच्या वेळेला मी जिल्ह्यावर ओबीसी मोर्चाचा सरचिटणीस म्हणून कार्यरत होतो। त्यानंतर पुन्हा मंगेशजी अध्यक्ष झाल्यानंतर पुन्हा एकदा सरचिटणीस होण्याची संधी दुसऱ्यांदा मला मिळाली आणि मंगेशजींच्या काळामध्ये सुद्धा मी माझं बेस्ट देता येईल असा प्रयत्न केलेला आहे आणि सध्या मी सुद्धा मंडलाध्यक्षपदासाठी इच्छुक आहे। बघा, पक्षामध्ये जर तरची भाषा करणं जरा चुकीचंच आहे, कारण आता लवकरच तो रिझल्ट येणार आहे तालुका अध्यक्षपदाचा। जर तालुका अध्यक्ष झालो तर त्यावेळेला नक्कीच चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू, पण ही जर तरची भाषा करण्यापेक्षा मी आत्ता खरोखर सर्व पत्रकारांना मी जी सुरुवातीला विनंती केलेली आहे की कृपया हा होईल तो होईल हे अंदाज बांधणे
सध्या थांबवावं. झाल्याच्या नंतर प्रत्येकजण आपल्या पद्धतीने कार्य करणारच आहे. मी सर्वसाधारणपणे पक्षाची अपेक्षा सांगतो की पक्षाची अपेक्षा अध्यक्षाकडून एवढीच असते की त्याने सर्वांना समवेत घेऊन चालावं. प्रत्येक कार्यकर्त्याबाबतीत हेवेदावे करू नये. सध्या पक्षामध्ये खूप गटतट असल्याचं सतत बातम्या येत आहेत. या बातम्या येणार नाहीत. सर्व कसं आनंदाने चालेल, सर्व कार्यकर्ते एकत्रित कसे काम करतील, या पक्षामध्ये जास्तीत जास्त वाढ कशी होईल, जे पक्ष नेहमीच सांगत असतो की बूथवर पक्ष गेला पाहिजे, बूथची बांधणी चांगली झाली पाहिजे, प्रत्येक जनसामान्यापर्यंत योजना पोहोचल्या पाहिजेत आणि भारतीय जनता पार्टीचे पाईक जास्तीत जास्त होऊन या भारतीय जनता पार्टीचे जनप्रतिनिधी प्रत्येक ग्रामपंचायत, प्रत्येक नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये असावे, ही अपेक्षा पक्षाची आहे आणि ती अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न तालुक्याचा होणारा अध्यक्ष किंवा कार्यरत असलेला अध्यक्ष नक्की करेल अशी मला अपेक्षा आहे. फक्त पत्रकारांना पुन्हा पुन्हा विनंती आहे की जरतरची भाषा करू नये. जेव्हा होईल त्यावेळेला नक्कीच याबाबतचा जास्त खुलासा केला जाईल. कर्जत शहरामध्ये प्रथमच घेऊन येत आहे अप्रतिम सजावटींचा संग्रह. आकर्षक डिझाईन, उत्तम दर, सर्व प्रकारचे मखर आणि साहित्य उपलब्ध. सर्व साहित्यांवर विशेष सूट. तेव्हा आजच ऑर्डर करा. स्थळ जय बालाजी एंटरप्राइजेस, लाखरण, विकास मंडप डेकोरेटर्स, दहिवली, दुबे मेन्शन, कर्जत. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा.